न्यूज लाईन, अचूक वेधक. नाशिकच्या पिंपळगाव येथील BP पाटील कॉलेजमधली 11वीच्या विद्यार्थ्यांची सहल ही मालवणला गेली होती आणि रात्री 8 वाजता मालवणवरनं निघून ती सहल परत नाशिकला जात असताना कराड तालुक्यातील वाठार गावाजवळचा जो एक्सप्रेस हायवेवरचा पूल आहे त्या पुलावरून बस खाली गेली. तर त्याचा तपास करायचा चाललाय पोलिसांचा की नेमकं कशामुळे ती बस खाली गेली आणि नेमकं काय झालं. ड्रायव्हरची विचारपूस करायची चालली आहे. त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट संबंधित पोलीस अधिकारी देतील, आम्हाला देखील माहिती देतील. विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी, काळजी घेण्यासाठी त्यांची आम्ही तिथं गेलो होतो. तर 34 विद्यार्थी मायनर इंजरीज आहेत. मायनर इंजरीज सस्टेन केलेल्या विद्यार्थ्यांचा औषध उपचार तिथं चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्यांना कुठलीही जीवितहानी होण्याची शक्यता नाही. 6 विद्यार्थी मात्र सिरियस आहेत. त्याच्यापैकी एक विद्यार्थ्याला ॲरेक्नॉइड हिमरेज आहे आणि न्यूरो डिपार्टमेंट कृष्णा विश्वविद्यापीठाचं पूर्ण ताकदीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. एकाला स्पायनल इंजरी आहे, त्याचं आता व्यवस्थित डायग्नोसिस करून काय ट्रीटमेंट पुढची द्यायची याच्याविषयीचा आता आमचा पुढचं लाईन ऑफ ॲक्शन ठरवायची चालली आहे. आणि त्याबरोबर इतर 3 विद्यार्थी हे ICU मध्ये आहे. एक विद्यार्थ्याला रिब्स फ्रॅक्चर झालेले आहेत असं प्राथमिक अंदाज आहे आणि त्याच्यावर देखील औषध उपचार चालू आहे. सगळा कृष्णा विश्वविद्यापीठाचा स्टाफ, मग डॉक्टर्स असतील, जे सिनियर्स असतील, त्याबरोबर नर्सिंग स्टाफ असेल, यांना अलर्ट करण्यात आलेला आहे आणि पूर्ण क्षमतेनं तिथं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं काम हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू आहे. वारंवार यापूर्वी सूचना केल्या जातात, त्यानंतरही निष्काळजीपणा दाखवला जातो. आजही तसंच घटनास्थळ वगैरे तिथं साधं आम्ही हा सगळा प्रश्न गडकरी साहेबांसमोर मागेही घेतलेला आहे. विधानसभेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित केलेला होता. त्याच्यावर उत्तर देखील मला आदरणीय मंत्री महोदय शिवेंद्र बाबांनी दिलं होतं आणि आता परत एकदा नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही हे प्रश्न मांडणार आहोत आणि गडकरी साहेबांशी माझं फोनवरनं बोलणं झालेलं आहे. त्यांनी देखील गंभीर दखल या प्रकरणाची घेतलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना देखील मी ब्रीफ केलेला आहे. निश्चित स्वरूपी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या गोष्टीची दखल घेऊन योग्य तो निर्णय भविष्य काळामध्ये होईल. न्यूज लाईन, अचूक वेधक.